नमस्कार मित्रांनो. अरे हो, कालची क्रिकेटची मॅच तर तुम्ही नक्कीच बघितली असेल. ज्याच्यामध्ये भारताने इशानदार विजय पाकिस्तानवर मिळवला. 114 धावांवर त्यांचा चुराडा केला आणि महाशिवरात्रीचा महाप्रसाद पाकिस्तानला दिला. अरे हो, तुम्ही विचार करत असाल, मी अचानक राजकारण, नागपूर, नागपूरचे विषय सोडून अचानक क्रिकेटवर का आलो? नाही, कालची मॅच तशी होती, T20ची मॅच, खास मॅच होती. पण मी नागपूरवर येणार आहे. मी फक्त क्रिकेटवर नाही राहणार, मी नागपूरवर येणार आहे. मित्रांनो, कालची मॅच भारताने जी जिंकली त्याच्यानंतर मी तर घरीच बघितली मॅच. पण जवळपास मॅच संपल्या संपल्या आमचे सुपुत्र शार्दूल अचानक ओरडत ओरडत बाहेर निघत होते. तर त्याचे मित्र बाहेर आलेले होते. तर त्याचे मित्र त्याला घ्यायला आले होते. मी सहज विचारला प्रश्न, म्हटलं, साहेब कुठे? इतक्या रात्री कुठे निघाले? तर ते म्हणाले, धरमपेठला चाललो आहे. धरमपेठला क्रिकेटची मॅच जिंकली, त्याच्यामुळे जल्लोष वगैरे असतो, तिथे चाललो आहे. आणि मित्रांनो, क्षणार्धात मी खूप मागे चालला गेलो. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आठवणींमध्ये चालला गेलो. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच, वर्ल्ड कपची असो किंवा कुठलीही असो, आणि धरमपेठ याचा संबंध काय? मित्रांनो, मी जेव्हा शार्दूलच्या वयाचाच होतो, म्हणजे माझ्या मुलाच्या वयाचा ज्यावेळेस मी होतो, त्यावेळेस पासून ही धरमपेठची सुरुवात झाली. काल मला मनातून थोडा आनंदही झाला की आमचे सुपुत्र चाललेले आहे धरमपेठला क्रिकेटच्या मॅचचा जल्लोष बघायला. जो जल्लोष जेव्हा सुरू झाला होता त्यावेळेस आम्ही विटनेस केला होता ॲज अ कॉलेज स्टुडंट म्हणून. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की 1996चा क्रिकेटचा जो वर्ल्ड कप, ज्याच्यामध्ये क्वार्टर फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार होते, म्हणजे भिडले होते. आणि आठवत आहे तुम्हाला ते व्यंकटेश प्रसादचा एक बॉल त्यांनी टाकला आणि आमिर सोहेल यांनी त्याला सरळ सीमापार चेंडू तो टोलवला. आणि त्याच्यानंतर आमिर सोहेलनी व्यंकटेश प्रसादला रिटर्न होताना म्हटलं, ये देख, इसको बोलते हैं चौका, अभी अगली बॉल पे भी तेरे को ऐसा मारूंगा. हे तुम्हाला टी व्हीवर क्लिअर कट दिसत होतं. बरं, त्याच्यात दुसरीच डिलिव्हरी, दुसराच व्यंकटेश प्रसादचा जो बॉल आला त्याच्यामध्ये त्यांनी आमिर सोहेलचा त्रिफळा उडवला. आणि क्षणार्धात व्यंकटेश प्रसादने त्याला सांगितलं, दिस इज दी बॉल अँड नाव यू कॅन गो. हा जो घटनाक्रम घडला मी क्रिकेटच्या ग्राउंडवर, तो जो 1996चा वर्ल्ड कप होता, त्याच्यामध्ये आम्ही सगळी यंग जनरेशन किंवा जे सगळे क्रिकेट प्रेमी होतो, आम्ही सगळेजण एकच विचार करत होतो की आम्हाला वर्ल्ड कप नको, आम्हाला भारत पाकिस्तानची ही क्वार्टर फायनल मॅच जिंकून द्या, फायनल तुम्हाला आम्हाला नको. हा हा जो उद्देश, हा जो मेसेज होता, हा फक्त नागपुरात नव्हता, हा संपूर्ण भारतात होता, हा संपूर्ण जगात होता. पण त्याचं सेलिब्रेशन जे झालं ते झालं धरमपेठला. धरमपेठला त्या काळी मित्रांनो, आमच्या कॉलेजच्या काळात 1996मध्ये जेव्हा ही मॅच आटोपली, त्या काळामध्ये कोणाकडे मोबाईल फोन वगैरे नव्हते. म्हणजे मोबाईल फोन अस्तित्वातच नव्हते तेव्हा. सगळा लँडलाईनचा जमाना होता. पण ही मॅच आटोपल्यानंतर जसा भारत जिंकला, या इव्हेंट नंतर जी भारताने विक्ट्री अनाऊन्स, म्हणजे विक्ट्री घेतली, क्षणार्धात म्हणजे 10-15 मिनिटाच्या कालावधीमध्ये धरमपेठच्या आधी तिथे ज्या चौकात वॉक इन रेस्टॉरंट होतं धरमपेठला, त्या वॉक इन रेस्टॉरंटच्या समोर इतकी तरुणाई जमा झाली. बरं, कोणी कोणाला फोन नाही केले, कोणी कोणाला मेसेज नाही दिले, आणि सगळेजण हळूहळू निघाले. आणि त्या काळी आम्ही 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 आमच्याकडे सायकलच होत्या.
आमच्याकडे काही गाड्या नव्हत्या. जसं काल शार्दूल मित्रांसोबत कारने गेले हे लोक. आमच्या काळात तर आमच्याकडे सायकलच होती. आणि आम्ही सगळे मित्र, माझ्या कॉलनीतले, माझ्या एरियामधले सगळे मित्र, आम्ही सायकलनी वॉक इन रेस्टॉरंटच्या समोर पोहोचलो. सगळे लोक आले होते वॉक इन रेस्टॉरंट समोर. गाड्या म्हणा, कार म्हणा, कारमध्ये ते कारचे जे डेक लागलेले असतात कारमध्ये, त्या काळामध्ये मारुतीची जास्ती डिमांड होती. मारुती कार, नंतर प्रीमियर, पद्मिनी, या अशा गाड्या होत्या. सगळ्या गाड्या तिथे पोहोचलेल्या होत्या. अक्षरशः विदाऊट इन्व्हिटेशन, विदाऊट इंटिमेशन, म्हणजे काहीही न हे करता. आजकाल ते म्हणतात ना की तो सडन क्राऊड एकदम जमा होतो. त्याला काहीतरी चांगला आजकाल शब्द आहे. तसा एक क्राऊड, म्हणजे सगळी तरुणाई, ज्येष्ठ, आबालवृद्ध सगळे तिथे जमा झाले. भारताचे तिरंगा लहरवण्यात सुरू झाला, जल्लोष सुरू झाला. कोणी फटाके फोडले. म्हणजे तो पहिला इव्हेंट होता 1996चा. मला आठवत आहे की भारत पाकिस्तानच्या वर्ल्ड कपच्या विक्ट्रीनंतर धरमपेठमध्ये जल्लोष जो सुरू झाला, तो पहिला जल्लोष होता. त्याच्यामध्ये मग सगळे मीडियावाले पण आले. त्यांनी फोटो वोटो सगळे काहीतरी सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या, त्या धरमपेठचा जल्लोष, भारत पाकिस्तान मॅचच्या नंतरचा धरमपेठचा जल्लोष, पहिल्यांदाच घडलेला जल्लोष. मित्रांनो, खरी प्रथा त्याच्यानंतर सुरू झाली. धरमपेठ म्हणजे लक्ष्मी भवन चौक. पहिले ते वॉक इन रेस्टॉरंट समोर होत होतं हा जल्लोष. मग तो हळूहळू सरकत सरकत लक्ष्मी भवन चौकापर्यंत पोहोचला. आणि लक्ष्मी भवन चौक संपूर्ण नागपुरातच नाही, संपूर्ण विदर्भातलंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव असा स्पॉट आहे की जिथे भारत पाकिस्तान मॅच झाली, वर्ल्ड कपची मॅच झाली आणि भारत जिंकला. तर समजा, म्हणजे आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये म्हणतात T20 वर्ल्ड कपमध्ये 9 पैकी 8 वेळा भारत जिंकला आहे. आणि बाकीच्या वर्ल्ड कपच्या मॅचेसमध्ये पण भारतच जिंकत आलेला आहे. तर विचार करा, किती वेळा हा जल्लोष तिथे 1996 पासून आता 2026 सुरू आहे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये धरमपेठ, लक्ष्मीभवन चौक एकच असा स्पॉट राहिला जिथे दरवर्षी, म्हणजे प्रत्येक मॅच नंतर, भारत पाकिस्तान मॅच नंतर तरुणाईचा जल्लोष होतो. त्यावेळेस आम्ही तरुण होतो, आता आम्ही सिनियर झालो आहोत. आमची नवीन पिढी, म्हणजे माझा मुलगा सुद्धा काल जाऊन आला धरमपेठला, त्याच जल्लोषमध्ये सहभागी झाला. मला असं स्वतःला वाटलं की मी पुन्हा त्याच वयात जाऊन पुन्हा धरमपेठमध्ये तो जल्लोष सेलिब्रेट करू शकलो. मित्रांनो, धरमपेठचा हा जो चौक आहे, म्हणजे लक्ष्मीभवन चौक ते शंकरनगरचा रोड, याला DP रोड म्हणतात. म्हणजे आधी त्याला खूप असं स्पेसिफिक नाव होतं, नॉर्थ वेस्ट हायकोर्ट रोड असं काहीतरी, वेस्ट हायकोर्ट रोड वगैरे म्हणायचे इंग्लिशमध्ये. पण आम्ही त्याचं नाव DP रोड ठेवलं होतं. फक्त भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामन्यानंतरचा जल्लोषच नाही, हा स्पॉट, हा पूर्ण DP रोड 31 डिसेंबरसाठी फेमस होता. म्हणजे 31 डिसेंबर, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्यानंतरही 31 डिसेंबर, आणि सगळी तरुणाई त्याच्यामध्ये. मग आता मुलं मुली सगळेच आले. LAD कॉलेजपासून, त्या काळच्या LAD कॉलेजपासून, धरमपेठ कॉलेज वगैरे सगळे 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 संपूर्ण हिस्लॉप कॉलेज म्हणा, किंवा जे नागपुरातले सगळे कॉलेजेस होते, सगळे कॉलेजचे आमचे मित्र वगैरे सगळे या DP रोडलाच 31 डिसेंबर सेलिब्रेट करायला यायचे. बरं, पोलीस पण खूप चांगले होते त्या काळचे, आणि आताही आहेत. पण त्या काळात, आमच्या तरुणाईच्या काळामध्ये 31 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत DP रोडला पूर्ण मुभा असायची की तुम्ही जल्लोष करा, म्हणजे चुकीच्या गोष्टी न करता, पण जल्लोष करा, गाड्या चालवा, हे करा, ते करा. पण रात्री 12 वाजून 5 मिनिटानंतर मग पोलीस आपल्या ॲक्शनमध्ये यायचे. आणि मग तिथे जनरली लाठ्या काठ्या पडायच्या. एक वर्षी हा लाठीचा प्रसाद आम्हालाही भेटलेला आहे.
जसा काल भारताने पाकिस्तानला महाप्रसाद दिला, धुवून टाकला, तसा एक प्रसाद 31 डिसेंबरला महाच प्रसाद म्हणावं लागेल त्याला. कारण की त्याच्यानंतर मी जवळपास आम्ही तिघं चौघं मित्र जे होतो, आम्ही एका सायकलवर ट्रिपल सीट चाललो होतो. त्याच्यामुळे सायकलवर ट्रिपल सीट होतो म्हणून जो महाप्रसाद पोलिसांनी आम्हाला दिला होता, 1-1.5 महिन्यापर्यंत आम्हाला तो सहन करावा लागला होता. त्याच्यामुळे त्याच्यानंतर थोडंसं आम्ही कंट्रोलमध्ये आलो. पण ह्या झाल्या गोष्टी, चकलसवाल्या गोष्टी आहेत. पण भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच, वर्ल्ड कपमधली मॅच, आणि भारत जिंकला आणि पाकिस्तान हारला, तर नागपूर नाही, विदर्भ नाही, संपूर्ण महाराष्ट्रातलं लक्ष्मी भवन एकमेव असं स्पॉट आहे की जिथे हा जल्लोष नेहमी येतो. आणि मीडिया, भारत पाकिस्तानची मॅच असली, भारत जिंकला रे जिंकला, की मीडियावाले तिथे पहिलेच पोहोचून जातात आणि त्यांची फोटोग्राफी चॅनल्स वगैरे वगैरे वगैरे. जसा आज लोकमतला फार सुंदर फोटो आलेला आहे, हाच तो जल्लोष. मित्रांनो, थोडा वेगळा विषय होता पण नागपूर संदर्भातला विषय होता. आणि तुम्हाला लक्ष्मी भवनमध्ये काय होतं, ही 1996 पासूनची नंतरची जी परंपरा सुरू झाली, त्याच्यामधला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, जेव्हा जावेद मियादादने चेतन शर्माला नागपूरच्याच VCA ग्राउंडवर, मला वाटतं BCS ग्राउंड होतं ना नागपूरचं, जेव्हा तो शेवटची, नाही, सॉरी 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 शारजाचं ग्राउंड होतं, आणि तिथं शेवटच्या बॉलवर जो 6 मारला होता, ती जी परंपरा होती. पण त्याच्यामध्ये पण चेतन शर्माने नागपूरमध्ये VCAला हॅट्रिक पण घेतली होती. हे नागपूर संदर्भातले काही संदर्भ जे आहेत ते नेहमी आठवणीत राहतात. आणि तुम्हाला पण आठवण राहील की पुढच्या, आता ही जी फायनल मॅच होणार आहे T20ची, मी तुम्हाला सांगतो की भारत पाकिस्तानमध्येच झाली पाहिजे. आणि पुन्हा आपण सगळेजण याच लक्ष्मीभवन चौकात, DP, धरमपेठ, तिथंच भेटूया. तुर्तास एवढं. धन्यवाद.